लहान मुलांची वेशभूषा दाखवतो। अच्छा एक काका आहेत, ते का भारी गुढी नाचवतात आहे। काका नाचव। सो हॅलो एव्हरीवन, अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या ह्या चॅनलवरती। सो शिमगा आला होता, शिमग्याच्या निमित्ताने आम्ही सगळी फॅमिली गावी गेलो होतो। गावी जाऊन शिमगा सेलिब्रेट केला, त्यानंतर मुंबईत आलो। आणि बाय द वे माझे शिमग्याचे सगळे ब्लॉग्स गाईज आलेत, तुम्ही जर पाहिले नसतील तर जाऊन चेक करू शकता आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ते कसे वाटले। आणि आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे, कारण आज आहे गाईज गुढीपाडवा। येस, आपल्या हिंदू नवीन वर्ष। फर्स्ट ऑफ ऑल गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा। हे येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी शांती आणि भरभराटीचं जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो। अँड बाय द वे आजचा प्लॅन सांगतो काय आहे। घरातले ऑलमोस्ट सगळे उठलेत आणि पूजा वगैरे सगळे झाले, सगळ्यांना वेल विशेस वगैरे देऊन झाले आहेत गुढीपाडव्याच्या। आणि आम्ही सगळे आता बाहेर जायला निघणार आहोत। बाहेर कुठे जाणार आहोत तर मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे घेऊन जाणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे जाणार आहोत। तर आपल्या अंधेरी पूर्व विभागातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि आम्ही सगळे पण आता त्या शोभायात्रेत जाणार आहोत, सहभागी होणार आहोत। आणि चला तर मग तुम्हाला पण तिकडे डायरेक्ट घेऊन जातो, कारण तुम्हाला पण कळेल की काय आहे काय नाही आणि तुम्ही पण त्या शोभायात्रेचा आनंद घ्याल। तर चला तर आपण सगळे आता तिकडे जाऊया, निघूया आपण पण, चला। सो गाईज आपण आलो आपल्या शंकरवाडी विभागातील जे ओंकारेश्वर मंदिर आहे हायवेच्या बाजूला, त्याच्या मागे एक साईबाबा मंदिर आहे। सो तिथे आहे आणि तिथे सगळी तयारी सुरू आहे। वेट तुम्हाला दाखवतो। आणि या साईडला आय थिंक सुरू केलं आहे लोकांनी, मे बी मला थोडा उशीर झाला, आपण बघूया। सो गाईज आपण पण फेटा बांधून घेतला आहे आणि खरं सांगू तर बांधणं गरजेचं होतं, भारी वाटतं। बाय द वे आता थोड्याच वेळात तिथे शोभायात्रेला सुरुवात होईल। इनफॅक्ट शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतो। वेट, अच्छा बाय द वे एक सांगायचं विसरलो, लहान मुलांनी इथे वेशभूषा पण केले, तर तुम्हाला ते पण एक दाखवतो। वेट, तुम्हाला लहान मुलांची वेशभूषा दाखवतो। अक्षरशः पालखी नाचवत मला दाखवतो, पालखी नाचवत या शोभायात्रेची काय म्हणतात म्हणजे जो भरघोस प्रतिसाद दिलेला आहे
गाईज फक्त ताशाच नाही तर इथे टाळ मृदुंग देखील म्हणजे वारकरी संप्रदाय कसा असतो वारकरी पद्धतीने लोक त्यांचा आनंद घेतात आहे ते दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी गुढी उभारले, पुढे लहान मुलं आहेत, लहान मुलांची वेशभूषा आहे, मध्ये पालखी आहे, मागे वारकरी संप्रदाय, त्यांचा टाळघोष. ही जी प्रभात फेरी काढली शोभायात्रा त्याचा आनंद फक्त आम्हीच नाही तर इतरही घेतात आहेत. पारंपरिक वेशभूषेत अगदी सावित्रीबाई फुले गुढीपाडव्याची गुढी तर उभारली आहेत पण त्याचबरोबर आपल्या महिलांनी काही संदेश देखील हाती घेतले आहेत. महिलांनी पुरुषांनी संदेश देखील हाती घेतले आहेत आणि मी तुम्हाला ते देखील एक दाखवतो. ही आहे आमची विश्व प्रार्थना. अच्छा एक काका आहेत ते का भारी गुढी नाचवतात आहे. काका नाचवा. काकांचा जोश बघताय. अच्छा जस जशी शोभायात्रेची वाटचाल सुरू आहे तस तसं अजून मजा यायला लागते. गाईज आमची शोभायात्रा अंधेरी पूर्व विभागातून शंकरवाडी ओंकारेश्वर मंदिराच्या इथून निघाली. ती पंप हाऊस सागाडी नगर करत आत्ता एंटर होणार आहे मालपा डोंगरीत. या साईडला आहे मालपा डोंगरी. आणि गाईज बाय द वे आपल्याला पोलीस बांधवांचं पण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आहे अंधेरी पोलिसांचं. आता आपली शोभायात्रा ही एंटर होते मालपा डोंगरी.
गाईस, मालपा डोंगरीत आता आमच्या शोभायात्रेचं आगमन झालं आहे. राया माझा विठोबा राया. गाईज, शोभायात्रेत फक्त जल्लोष, भजन, कीर्तन एवढंच नाही तर विश्वप्रार्थनेचा नामघोष, जयघोष काय म्हणतात, एक नामस्मरण ते देखील होतं. गाईज, विठ्ठलाचा नामघोष सुरू झाला आहे आणि आता इथे पालखी नाचणार आहे. तुम्ही फक्त हा आनंद घ्या. काय मस्त पालखी नाचवतात इथे. मला शिमग्याची आठवण झाली. मी घेऊ.
अशा काय एक गोष्ट सांगायची राहून गेली. दिंडीमध्ये काका आहेत, म्हणजे दिंडीमध्ये आम्ही जिथे जिथे दिंडी फिरवतो, म्हणजे शोभायात्रा फिरवतो आम्ही जिथे जिथे, तिथे ते लोकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी पाणी वगैरे सगळ्यांना दिलं जातं आहे. नाश्ता वगैरे, सॉफ्टड्रिंक वगैरे सगळे प्रोव्हाइड केलं जातं आहे. आणि त्याचा जो काही गार्बेज कचरा वगैरे आहे ना, तो तिथे तिथे फेकू नये म्हणून एक काका ते गोळा करतात. काका, मला त्यांचं नाव माहीत नाही, पण खूप चांगलं काम करत आहेत ते. आणि खरंच म्हणजे ते संदेश देतात आहे. तुम्ही समजलात ना, पर्यावरण राखा. खरंच त्या काकांचं विशेष कौतुक. कुठे गेले आता ते कचराच गोळा करतात आहे इथे. आपण भेटू नंतर त्यांना. Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you गाईस, आपल्या शोभायात्रेचं आपल्याच विभागात, गुंदवली विभागात आगमन झालं आहे. ह्या प्रकारला काय म्हणतात त्याचं नाव विसरलं, मला आठवत नाही आता. गाईज इथे लेझिम नाही आहेत, पण तुम्हाला तरी लेझिम हा प्रकार दाखवतो मी.
वेट. गाईज मी तुम्हाला मगाशी बोललो ना, मला त्या प्रकारचं नाव माहीत नाही. ॲक्च्युली त्या प्रकारचं नाव तर लाठी काठी, आत्ताच दादा बोलला मला. आणि आत्ता या ठिकाणी पुन्हा एकदा डान्स होणार आहेत आपल्या विभागात, गोंदवली विभागात शेवटचा डान्स. सो त्यांचं सादरीकरण होणार आहे, आपण त्याचा आनंद घेऊया. सगळी तयारी झाली.
जो स्वर लावलेला जो आवाज घेतलेला तो अजूनही त्यांचा तसाच आहे. हे बघ सो एव्हरीवन जस्ट घरी आलो. कार्यक्रमाचा शेवट सांगता सगळं झालं आहे. सगळ्यांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण दिल्यात. सगळे आपापल्या घरी पण गेलेत. सो आपण पण आपल्या घरी आलो आहे अँड खूप चांगला झाला कार्यक्रम. तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. सकाळी 9 वाजता सुरू झालेली आमची ही शोभायात्रा जस्ट म्हणजे बिल्डिंग काळी आमच्या गुंदवली विभागात 12 वाजलेत. 12:15 झाले. 12:15 वाजता संपली. पण तरी लोकांमध्ये तोच उत्साह होता अजूनही. भारी वाटलं, खरंच भारी वाटलं. सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे. अँड पाडव्याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा गाईस. अँड माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. पण आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्तापुरत्या बाय. चलो.